मूक नाईटच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। तर चला पाहूयात नैसर्गिक शेतीची नवीन ऑर्गॅनिक पद्धत। तालुक्यातील तिवरीच्या शेत शिवारात AWPL च्या माध्यमातून आज एक छोटेखानी प्रयोग करण्यात आला। तर चला पाहूयात या शेतातील केलेला आयुर्वेदिक नैसर्गिक पद्धतीने ड्रिंचिंगचा हा नवा प्रकार। नमस्कार, माझं नाव नरेश नामदेव जाधव आहे। आज आपण तिवरी या शिवारामध्ये आलेलो आहोत। आम्ही आलेलो आहोत AWPL या कंपनीच्या माध्यमातून या शेतामध्ये आलेलो आहोत आणि जे आपले आज इथं आम्ही जे प्रोडक्ट घेऊन आलेलो आहे आपल्या कंपनीचे, त्या प्रोडक्टचं आज आपण इथं
वापर करणार आहे आणि जे व्यक्ती आहे ज्याच्या शेतातने आपण वापर करणार आहेत ते आमचे मित्र आहेत राजूभाऊ तापकिरे. त्यांची 10 एकरची शेती आहे आणि या 10 एकरच्या शेतीमध्ये जे मधामधला जे प्लॉट आहे हा एकरचा, या प्लॉटमध्ये आपण वापर करणार आहे. इकडे 5 एकरची शेती आहे आणि इकडे सुद्धा 4 एकर शेती आहे आणि हा 1 एकरचा मधामधला तुकडा आहे. आणि या मधामधल्या तुकड्यामध्ये आपण जे आपल्या कंपनीचे जे खत आहेत, फवारणी आहेत, याचा वापर आपण या क्षेत्रामध्ये करणार आहे. जे तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये आपण फवारणी करून पूर्ण 100% ऑर्गॅनिकचा आपण याच्यामध्ये वापर करणार आहे. स्पेशल वेगळा तुकडा आहे हा. आणि बघा याची क्वालिटी बघा. आता तुम्ही आपला हे कपाशीचं झाड आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आमचे मित्र. तर याच्यामध्ये आपण 100% ऑर्गॅनिकचा वापर करणार आहे. आणि हा पहिला व्हिडिओ आहे. याच्यानंतर सुद्धा आपण दुसरा व्हिडिओ आपण बनवणार आणि याची जे क्वालिटी आहे, याचे रंग आहे, रूप आहे, रेषा आहे, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये पाहायला 100% मिळेल. धन्यवाद. नमस्कार, मी शिरीष क्षीरसागर AWPL फायटर. आज आम्ही आमच्या मित्राच्या शेतामध्ये तिवरीला आलो आहे. आज दिनांक 19/7/2026 या तारखेला मित्राच्या शेतामध्ये आलो आणि सांगितल्याप्रमाणे त्यांनी आज जे AWPLचे खत यांचं ड्रिंचिंग करण्याचं ठरवलं. तर आज जाणून घेऊया आमचे मित्र राजूभाऊ तापकिरे यांच्याकडून. मी राजू रामराव ताकपिरे, राहणार दिग्रस, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ. माझे शेत तिवरी येथे 10 एकर शेत आहे आणि त्यापैकी एका एकरात मी AWPLच्या भूविटा आणि इको हरियाली आणि PGPRचा एका एकरात मी वापर यावर्षी करायचा ठरविला आहे. तर त्याप्रमाणे मी एका एकराच्या ड्रिंचिंगसाठी 2 भूविटा, 1 PGPR आणि 1 इको हरियालीची पॅकिंग घेतलं आणि त्याचा मिक्स करून 30 पंप मला एका एकरात माझ्या पडत आहे. धन्यवाद. नाही काय हा, तर आता या शेतामध्ये ताकपिरे साहेबांच्या त्यातनी एका एकरामध्ये आपण जे 2 भूविटा, 1 PGPR आणि इको हरियाली जे आपण मिश्रण केलेलं आहे, त्याचं पूर्ण इथं टोटली मिश्रण आपण केलेलं आहे आणि हे मिश्रण आज पूर्ण तयार झालेलं आहे. आणि जे आपले कास्तकार आहेत त्यांनी आज फवारणीसाठी आपण पॅकिंगमध्ये हे भरलेलं आहे आणि ड्रिंचिंगसाठी आपण त्यांना पाठवलेलं आहे. तर याचा रिझल्ट आपण लगेच आज 2 ते 3 याच्यातनी झालेला आहे की लगेच त्यांचा रिझल्ट दिसत आहे. शेतातला जे पीक आहे ते जुनं आणि नवीन मधलं तुम्हाला फरक दिसत आहे. आणि आज आपण या पद्धतीनं हा पहिला प्रयोग केलेला आहे आणि पुढच्या हप्त्यात 15 दिवसांनी आपण यांचा रिझल्ट आणखी तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसेल. तसंच जसं ताकपिरे साहेबांनी आज हा प्रयोग केलेला आहे तसंच तुम्ही सुद्धा करा आणि AWPLचे 100% खत वापरून पहा. धन्यवाद.